पण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील जे राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत कैलास नागरे यांनी होळीच्या दिवशीच आत्महत्या केली. खरं तर ते पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्या 14 गावांना पाणी मिळावं यासाठी आंदोलन करत होते. उपोषणही त्यांचं झालं डिसेंबरमध्ये. मात्र कुठेतरी सरकारकडनं त्यांना योग्य जे निर्णय आहे तो झाला नाही. त्यामुळे त्यांनी तो सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आत्महत्या केली आणि त्या गावाला पाणी मिळावं असं त्यांची अपेक्षा होती. नाही, असं आहे, आत्महत्या करणं ही तर दुर्दैवी घटना आहे आणि खरं याचं समर्थन कोणी करू शकत नाही. कारण एक निरपराध शेतकऱ्याचा त्यानिमित्तानं बळी गेला याचं स्वाभाविक दुःख आमच्या सर्वांना आहे. पण नेमकी हा प्रश्न म्हणजे नेमकी काय आहे, कारण माझ्याशी कधी कारण मी तो तापी खोरे मंडळात येतो, तो माझ्यापर्यंत येत नाही. तो म्हणजे तो गोदावरी महामंडळ किंवा त्यामध्ये तसं मी येत नाही. तर तरी सरकार म्हणून मला वाटतं निश्चितपणे त्याची चौकशी करू आपण की त्याच्यातून कोणत्या गावाला पाणी का मिळत नाही, उपलब्ध झालं पाहिजे. दुर्दैवानं त्यांचा आत्महत्यानं निश्चितच या प्रश्नाला अधिक वेग मिळेल. शेवटी हे झालेलं नुकसान काय भरून येणार नाही, परंतु किमान त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी तरी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. माणिकराव कुकट्यांची शिक्षेची जी स्थगिती कोर्टाने दिली आहे, निरीक्षण जे नोंदवलं आहे त्याच्यावरती कुठेतरी टीका होताना दिसते. कारण कोर्ट असं म्हणतंय की जर त्यांना शिक्षा केली असती तर कुठेतरी पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैशाचा अपव्यय झाला असता. की न्यायप्रविष्ट बाबी आहे, त्याच्यावर आता वक्तव्य करणं चुकीचं होईल. शेवटी आता काय अंतिम निर्णय होईल त्यानंतर बघू आपण. नितेश राणेंनी जे मटणाच्या बाबतीमध्ये हलाल आणि जे काय झटका असं पद्धतीचा जो वाद निर्माण केला आहे, कुठेतरी मटण खाण्यामध्ये सुद्धा हिंदू आणि मुस्लिम असा वाद निर्माण होतो. या ते मला माहीत नाही नितेश राणे काय म्हटलंय ते, म्हणजे मी एकदा तपासून घेईल. पण असे काय वक्तव्य होत असतील मला माहीत नाही त्याचं काय संदर्भ असेल, काय कोणत्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं आहे. पण शक्यतो जातीय ते निर्माण करणारे वक्तव्य लोकांनी करू नये अशी माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आता मल्हार सर्टिफिकेशन जे त्यांनी म्हटलंय की मल्हार सर्टिफिकेशन केलं जाईल आणि हिंदूंची दुकानं होतील आणि तिथूनच हिंदूंनी खरेदी करावं. हे मला माहीत नाही. म्हणजे राणे साहेब काय मी त्याच्याशी उद्या बोलेल, मुंबईला मला भेटतील ते सोमवारी, मी त्यांच्याशी चर्चा करेन. नाना पटोलेंनी अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडे या, मुख्यमंत्री करतो तुम्हाला. कोणाला? दोन्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना ऑफर दिली की तुम्ही आमच्या बरोबर या. भाजप पुढे त्यांना उभंही करणार नाही, त्यांनी आमच्या बरोबर यावं, त्यांचं स्वप्न पूर्ण करू. नाना माझे मित्र आहेत, त्यांनी आपल्या पक्षाची अधोगती झालेली आहे, त्याच्यासाठी त्या पक्ष पार्टीसाठी आज लक्ष देण्याची गरज आहे. अन्यत्र शेवटी असं आश्चर्य वाटतं कारण उद्या मी असं म्हटलं नानाच भाजपमध्ये येणार असेल तर काही त्याला मी असं वक्तव्य करणार नाही. साहेब, शिर्डीमध्ये भाविकांची लूट जी आहे ती थांबण्याचं नाव घेत नाहीये. मूळ किमतीच्या 10 पटीनं जास्त दराने भाविकांना प्रसाद विकला जातो आणि सर्रास भाविकांची लूट आहे. असं की आपण नेहमीच भाविकांच्या सोयीकरता असे प्रकार समोर आल्यानंतर आपण कारवाई केलेली आहे. आता म्हणून फुलाची विक्री फक्त त्या साईबाबा संस्थांची जी सोसायटी आहे कर्मचाऱ्यांची त्यामार्फतच ती विकली फुल विकले जावे असा प्रयत्न आहे. अन्यथा फुलं आतमध्ये घेऊ नये, काउंटरवरच फुलं मिळतील यासाठी एक प्रयत्न केला होता. कारण हे सगळी जी बाहेर लूट होत होती साई भक्तांची ती कमी व्हावी. असं जर होत असेल तर जरूर तर विचार केला पाहिजे मध्यंतरी. पण माझी अपेक्षा काय आहे की ठीक आहे आपण कारवाई करू, पण स्थानिक ग्रामस्थांनीसुद्धा ज्यांचं भवितव्य ज्यांच्या शिर्डीचे नागरिक आहेत त्यांनीसुद्धा आपल्या गावची जेव्हा बदनामी होते त्यांनीसुद्धा आपलं दायित्व म्हणून असे जे काही गावाला बदनाम करणारे किंवा साहेब भक्तांनी लूट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे, त्यांना त्या गावातून व्यवसाय करण्यापासून रोखलं पाहिजे. एमआरपी प्रसादाचं जे पॅकेट असतं, पेढा असेल, या सगळ्या गोष्टींवर एमआरपी कुठं दिसत नाही, त्यामुळे भाविकांना जास्त दराने दिलं जातं. नाही, ज्या ज्या त्रुटी असतील आपण म्हणतात त्याप्रमाणे निश्चित सुधारणा करू आपण. शेवटी साई भक्त जो येणार आहे तो ज्या भावनेने येतो त्याचा आदर राखणं, त्याचं उत्तम प्रकारे त्या ठिकाणी त्याला व्यवस्था निर्माण करून देणं हे साईबाबा संस्थांचं कर्तव्य आणि मतदारसंघाचा आमदार म्हणून माझंही कर्तव्यच आहे. अशा ज्या काही त्रुटी समोर येत आहेत आम्ही वेळोवेळी त्या दुरुस्त करतोय. या बाबतीत सुद्धा निश्चितपणे काळजी करू. संगमनेरमध्ये तुम्ही विविध विभागांच्या बैठका घेतल्या आणि त्यावरती कुठेतरी बाळासाहेब थोरातांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून टीका केली आहे. ते म्हणतात की त्यांनी पालकमंत्र्यांनी अगोदर राहत्याचा आढावा घ्यावा. संगमनेरमध्ये खरं तर विकासाची घडी फोडण्यासाठी या सगळ्या बैठका घेतल्या जात आहेत आणि पालकमंत्र्यांची नाचता येईना अंगणवाकडा अशी अवस्था झाली आहे. हे असं मला वाटतं फार लक्ष द्यायची गरज नाही. आज मी सातत्यानं बैठका घेतोच आहे. असं की त्यांनी अपयश स्वीकारायला त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. अजून मला वाटतं
तालुक्याची अधोगती झाली म्हणून लोकांनी त्यांना नाकारला आहे. हे त्यांनी कसं विसरून चालेल? धक्क्यातून बाहेर निघले नाही सर असं वाटतंय ते? असे अजून अनेक धक्के त्यांना मिळणार आहे अजून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.